स्टार्ट. औद्योगिक लायसन्स मिळवण्याबाबत देशात महाराष्ट्राने आपली आघाडी अजूनही कायम टिकवली असली तरी ज्या जिल्ह्यात कोणताही मोठा व मध्यम उद्योग नाही अशा जिल्ह्यात उद्योग स्थापन करण्यास अग्रक्रम देण्याच्या भारत सरकारच्या धोरणामुळे महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती काही अंशी मंदावण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने नवीन उद्योगांना लायसन्ससाठी अग्रक्रम देताना जिल्ह्याऐवजी तालुका हा आधार मानावा अशी राज्य शासनाची भूमिका आहे. भारत सरकारने आपल्या धोरणात बदल करावा याबाबत राज्य शासन प्रयत्न करीत आहे. अविकसित भागात नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी विक्री कराशी निगडीत अशी प्रोत्साहक सामूहिक उत्तेजन योजना राज्य शासन 1999 सालापासून देत आहे. या योजनेचे पुनर्विलोकन करून त्यामध्ये काही मूलभूत बदल करून एक नवीन सुधारित योजना दिनांक 1 एप्रिल 1999 रोजी कार्यान्वित करण्यात आली आहे. या नवीन योजनेखाली विक्री कराशी निगडीत प्रोत्साहन आता विक्री कर स्थगितीच्या रूपात देण्यात येणार आहे व ही योजना इतर राज्यांतील प्रोत्साहनाच्या मानाने अधिक आकर्षक ठरेल असे शासनास वाटते. मुंबई महानगर प्रदेशात उद्योगांची दाटी कमी करण्यासाठी शासनाने औद्योगिक स्थान निश्चित करण्याचे धोरण गेल्या काही वर्षांपासून विहित केले होते, परंतु बृहन्मुंबईतील लघु उद्योजकांना 20 लाख रुपये या विहित मर्यादेत आधुनिकीकरण करून उद्योग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची संधी देणे आवश्यक होते. या दृष्टिकोनातून शासनाने औद्योगिक स्थान निश्चित करण्याच्या धोरणामध्ये सुधारणा केली आहे. मात्र लघु उद्योजकांनी विस्तारासाठी वापरावयाच्या वीज, पाणी, बांधकाम या सुविधांबाबत धोरणामध्ये बंधने घालून लघु उद्योगांच्या विस्ताराने शहरातील सुविधांवर असह्य ताण येणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. परिच्छेद अनुसूचित जाती व नवबौद्ध यांच्या कल्याणासाठी असलेल्या विशेष घटक योजनेच्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमामध्ये चालू वर्षी सुमारे 1.10 लाख कुटुंबांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे. 1999 ते 2001 या वर्षांसाठी 1.67 लाख कुटुंबे इतके लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आपल्या राज्यात आदिवासी लोकांच्या सर्वांगीण विकासाकरता हाती घेतलेल्या जनजाती क्षेत्र उपाययोजनेत 12 जिल्ह्यांतील 6,520 गावांचा अंतर्भाव आहे. परिच्छेद आदिवासी लोकांच्या सर्वांगीण विकासाकरता शासनाने कुटुंब प्रमुख अनेक योजना हाती घेतल्या आहेत. या कार्यक्रमात सवलतीच्या दराने खते, बी बियाणे, बैलगाड्या, दुभती जनावरे, विजेचे पंपसंच, तेल इंजिने इत्यादी पुरवण्यात येतात. या कार्यक्रमाखाली जानेवारी 1983 अखेरपर्यंत सुमारे 51,600 कुटुंबांना अर्थसहाय्य देण्यात आले होते. तसेच आदिवासी लोकांचे स्थानिक व्यापाऱ्यांकडून शोषण होऊ नये म्हणून आदिवासी विकास महामंडळामार्फत सुरू करण्यात आलेली एकाधिकार खरेदी योजना चालू ठेवण्यात आली आहे. राज्याच्या पंचवार्षिक योजनेत वीज निर्मितीस महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. 6व्या योजनेच्या सुरुवातीस 4,415 मेगावॅट इतकी विद्युत निर्मिती क्षमता राज्यात होती. विद्युत निर्मितीवर अधिकाधिक भर देऊन घरगुती, औद्योगिक व शेती विषयक उपक्रमांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. स्टॉप.